जय जय रघुवीर समर्थ. दशक 11 समास 3 शिकवण निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. अनंत जन्माच्या शेवटी महद्भाग्याने नर शरीर मिळाले म्हटल्यावर तिथे नाती न्यायाने अत्यंत व्यवस्थित वागायला हवे. नर देहाच्या योग्य प्रपंच व्यवस्थित करून आणि परमार्थाचा विचार करून इह पर दोन्ही साध्य करून घ्यायला हवे. मानवाची आयु मर्यादा 100 वर्ष असली तरी त्यातील बाल्य अज्ञानात जाते, तारुण्य विषय सक्तीत निघून जाते आणि वृद्धत्वात आपल्या कर्माप्रमाणे अनेक व्याधी भोगाव्या लागतात. असे असताना भगवंताची भक्ती केव्हा करणार बाबा? याशिवाय राजकीय स्थिती, दैवानुगत चिंता, मनस्ताप, अन्न वस्त्र आणि देहलोभाची प्रापंचिक कामे इत्यादी गोष्टीमुळे जन्म बघता बघता निघून जातो. आपल्या डोळ्यासमोर लोक मरून जातात. आपल्या घरातील वडील माणूस गेले की प्रत्यक्ष घटना आहे. या सर्व गोष्टी जाणूनही त्यांना सत्य कसे का मानतात कोण जाणे. घराला आग लागली असताना स्वस्थ झोपणारा बिंडोक व आत्मघातकी नव्हे काय? त्याचप्रमाणे दिवसेंदिवस आयुष्य नाश होत चाललेले असतानाही निश्चिंत राहणे म्हणजे आत्मघातकीपणाच होय. त्याच्या आयुष्यातील पुण्यमार्ग बुडून गेला असून अतिशय पाप संग्रह झाल्यामुळे पुढे त्याला भोगाच्या लागणाऱ्या यमयातना अत्यंत भयंकर आहेत. वर वर्णन केल्याप्रमाणे परिस्थिती असल्यामुळे आता तरी तसे न करता अत्यंत विचाराने वागायला हवे. इह पर दोन्ही साधायला हवे, नाही तर आलस्याचे फळ आताच मिळेल. त्याने जांभया येऊन झोप लागते. आळशी लोकांना तेच सुख वाटून प्रिय होते. काम केल्याने श्रम होतात ही गोष्ट खरी आहे, पण ते पुढे सुखी होतात. आपल्या प्रयत्नाने खाऊन पिऊन सुख उपभोगतात. त्या उलट आळसाने औदास्य येऊन तो सर्वस्वी नाश करतो. तो प्रयत्न बुडवून दारिद्र्याचे लक्षण आणतो. म्हणून आळस सोडला तर संपत्ती येते आणि इह पर दोन्हीकडेही समाधान मिळते. आता कोणते प्रयत्न करावे ते सांगत आहोत. एक क्षण लक्ष देऊन निरूपण ऐका. सर्वप्रथम भल्या पहाटे उठावे. त्यावेळी श्लोकादिकांचे पठन करावे. आपण आपापल्या शक्य होईल तितका वेळ परमेश्वराचे स्मरण करावे. नंतर दूर कोणालाही माहीत नसलेल्या ठिकाणी बहिर्देशाला जावे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने हातपाय धुवावे. सूर्योदयाच्या वेळी स्नान करून आपापल्या धर्माप्रमाणे यथासांग नित्यकर्म करावे. वैदिक धर्माप्रमाणे संध्या वंदन, तर्पण, देवपूजा आणि वैश्वदेव करावे. त्यानंतर काही अल्पोपहार घेऊन आपल्या उद्योगाला लागावे. तेथेही सर्व लोकांना मधुर वचनाने प्रसन्न करावे आणि आपल्या उद्योगामध्ये अत्यंत जागरूक असावे. थोडे फार दुर्लक्ष झाले तरी एखादा लहान मुलगाही आपल्याला फसवेल. चित्त चांचल्य आणि आळस या योगे मिळणारे प्रत्यक्ष फळ पाहावे. त्याने तो फसतो, चुकतो, विसरतो, सांडतो आणि स्मरण होताच त्यानंतर असे व्हायला नको असे म्हणत तडफडतो. या कारणामुळे मन जागृत एकाग्र असायला हवे. म्हणजे भोजनास बसले की अन्न गोड लागते. दुपारचे भोजन झाल्यानंतर काहीतरी वाचावे किंवा अध्यात्म चर्चा करावी. मुख्यत्वे करून एकांत स्थळी जाऊन अनेक ग्रंथातील विषय पिंजून आत्मसात करावे. असे केले तर माणूस प्रवीण होतो तर मूर्खच राहतो. दुसऱ्यांनी अर्थ ग्रहण केल्यामुळे ते सुखी आणि कीर्तिवंत होत असलेले दीन होऊन पाहत बसावे लागते. असो, भाग्यवंताचे रहस्य थोडक्यात सांगत आहोत. ऐका. एक क्षणही फुकट न घालविता त्याने आपला प्रपंच आणि उद्योग यांचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी त्या क्षणांचा योग्य उपयोग करून घ्यावा. काही मिळाल्यावरच भोजन करावे. अडचणीत असणाऱ्यांना सहाय्य करून शरीर सत्कार्याला लावावे. याशिवाय धार्मिक विषयांचा संवाद साधावा. पुराण, कीर्तन, अध्यात्म, निरूपण ऐकण्यात सहभागी व्हावे. अशा तऱ्हेने प्रपंच
परमार्थ या दोन्हीकडे सर्वतोपरी जागरूक असणाऱ्याला दुःख कुठले? त्याने अध्यात्म विवेकाने मुख्यत्वे करून देहबुद्धीचा संबंधच तोडलेला असतो, अथवा जे आहे ते सर्व भगवंताचे आहे या दृढ श्रद्धेच्या आचरणाने चिंतेचा मूळच तोडलेले असते. प्रपंचात जसे सुवर्ण तसे परमार्थात पंचीकरण महत्वाचे आहे. त्याच्या साह्याने तत्वमसी महावाक्याने विवरण केले तर तो मुक्त होतो. तात्पर्य, आम्ही वर सांगितल्याप्रमाणे कर्म, उपासना आणि ज्ञान यांच्या साधनन समाधान प्राप्त होते. या परमार्थ साधनाबद्दलच सदैव ऐकत राहावे व तेच करावे. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे एकादश दशके शिकवण निरूपणम नाम तृतीयः समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.